नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओपासून आपण मानसशास्त्र या विषयाला म्हणजे बाल मानसशास्त्राला सुरुवात करणार आहोत। आपण बाल मानसशास्त्र घेण्याचा मानस एकच आहे, कारण खूप जणांच्या अशा कमेंट्स होत्या की त्यांना मानसशास्त्राचं फडके प्रकाशनचं जुनं पुस्तक भेटत नाहीये, कारण आपल्या डीएड साठी त्याच पुस्तकातलं विचारलं जातं आणि तेच पुस्तक खूप महत्त्वाचं आहे। म्हणून आपण मानसशास्त्र हा विषय घ्यायला सुरुवात करणार आहोत। पण हा पहिला चॅप्टर एक प्रायोगिक तत्वावर असणार आहे। तुमची आवड कशावर आहे त्याच्यावर सर्व डिपेंड आहे। हा मानसशास्त्राचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपण मानसशास्त्र कंटिन्यू करू, कारण मानसशास्त्र खूप महत्त्वाचं आहे। आता परीक्षेमध्ये पहिलं सारखं वन लाइनर नोट्स येत नाही। तुम्हाला यूट्यूबवर असे भरपूर व्हिडिओज भेटतील की ऑब्जेक्टिव्ह मिळून जातील। वन लाइनर ऑब्जेक्टिव्ह, अरे मित्रांनो, आपल्या टीईटीला आता सध्या तसले ऑब्जेक्टिव्ह विचारले जात नाहीत। तो काळ गेलेला आहे। तुम्ही तसले 1000-2000 ऑब्जेक्टिव्ह पाठ करा, पण त्याचा शून्य फायदा होणार आहे। कारण मानसशास्त्राचा अभ्यास करायचा असेल, मानसशास्त्रामध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर फडके प्रकाशनचं पुस्तक लाईन टू लाईन एकदम डीप मध्ये वाचणं समजून घेणं खूप गरजेचं आहे। वन लाइनर ऑब्जेक्टिव्हचा काळ नाहीये आता हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे की हा मानसशास्त्राचा पहिला चॅप्टर तुम्हाला आवडतो का नाही। कारण आपण मानसशास्त्राची ही सिरीज चॅप्टर वाईज घेणार आहोत, कारण सर्व चॅप्टर एका व्हिडिओमध्ये क्लिअर होणार नाहीत आणि हा पहिला चॅप्टर तब्बल 1 तासाचा आहे। पण 1 तासामध्ये तुमचा पहिला चॅप्टर क्लिअर होऊन जाईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसशास्त्राचे जे स्पेशल प्राध्यापक, जे शिक्षक तज्ञ असतात त्यांच्यासारखं मी शिकवू शकणार नाही, त्यांच्यासारखं मला जमणार नाही। पण माझ्या पद्धतीने मला जेवढं नॉलेज आहे त्याच्या पद्धतीने मी तुम्हाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेल। तुम्हाला जर मानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 60 पैकी 60 घ्यायचे, 60 पैकी 60 किंवा 30 पैकी 30 कुणाला भेटत नाही। 60 पैकी 60 म्हणजे पेपर पहिल्याचे 30 आणि पेपर 2 असे 30 मिळून 60 असे मार्क्स 60 पैकी 60 घ्यायचे। असं 60 पडत नाही, कारण एखादा दुसरा प्रश्न कमी जास्त होतो, चुकतो। तर घ्यायचं असतील तर तुम्हाला पहिल्यांदा हे फडकेचं पुस्तक वाचावं लागेल। त्यानंतर 12वीचं हे जुनं फडकेचं पुस्तक जे कॉलेज लेवलला होतं ते वाचावं लागेल। त्यानंतर सध्या 12वीला जे मानसशास्त्राचं नवीन पुस्तक आलेलं आहे हे सुद्धा वाचावं लागेल। आणि त्यानंतर जे सेकंड पेपर देणार आहेत मानसशास्त्रामध्ये त्यांना हे बीएडचं सुद्धा पुस्तक वाचावं लागेल। अशी 4 पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला 60 पैकी 60 मार्क्स मिळतात, ना की वन लाइनर नोट्स रेफर करून। एवढी गोष्ट लक्षात ठेवा, आपला मानसशास्त्राचा पेपर खूप डीप असतो, खूप हार्ड असतो, समजून घ्यावाच लागतो। त्यासाठी वन लाइनर नोट्स कधीच उपयोगात येणार नाही सध्याच्या काळाला तरी। आपले 5-6 चॅप्टर वाईज जर एकदम व्यवस्थित संपले, तुमचा रिस्पॉन्स चांगला आला तर ह्या सर्व 4ही पुस्तकाचं कॉम्बिनेशन करून आपल्या पेपरमध्ये जे काय आणखी वेगवेगळे येते, मी फक्त 20 ते 22 मार्काच्या टिप्स दिल्या होत्या, बाकीच्या 8 मार्काच्या हे 4 पुस्तकातलं एकत्रित करून राहिलेल्या नोट्स मी तुम्हाला काढून देतो। त्याची काळजी तुम्ही करू नका, फक्त तुम्ही व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स द्या, व्हिडिओ व्यवस्थित बघा। चांगला समजला असेल तर, आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा। पूर्ण बघितल्याशिवाय काहीच समजणार नाही। मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची होती की मी एवढं 1-1 तासाची व्हिडिओ बनवते, एवढ्या सर्व माझ्या नोट्स देतोय, ही नोट्स मधला एकही ओळ इकडं तिकडं न करता ॲज इट इज जशा नोट्स आहेत तशा देतोय, ज्या की परीक्षेमध्ये त्याचं खूप प्रश्न पडले होते जशाच तसे तुम्हाला देतो। 1-1 तासाचे व्हिडिओ बनवून देतोय, पण काही जण त्याचा फायदा घेत नाहीत। असू द्या, ते सर्व असू द्या, तुम्हाला तर माहितीच असेल ना, दूधवाला दहीवाला सकाळ सकाळी गोळातून ओरडत जातात, दूध घ्या दही घ्या, पण घेणारं कुणी नसतं। पण दारूच्या दुकानावर बघा, कोणी गोंधळ घालत नाही, शांत असतं, तरी सुद्धा दारूच्या दुकानाला गर्दी असते। जे चांगलं आहे ते कोण घेत नाही, जे वाईट आहे ते घेतात। तुम्ही लॉकडाऊन मध्ये सुद्धा बघितलं असेल, सगळं जग थांबलं होतं, आपल्या भारतामध्ये सर्व थांबलं होतं, त्यावेळेस दारूच्या दुकानावर तुडुंब गर्दी होती। जे चांगलं आहे ते कोण घेत नाही, जे वाईट आहे तेच घेतात, पण तुम्ही तसं करू नका। ते सर्व असू द्या, बाकीच्यांमुळे आपण आपला अभ्यास थांबवणार नाही। आपण आपल्या अभ्यासाची आणि नोट्सची क्वालिटी एकदम मस्त ठेवणार आहोत। व्हिडिओची क्वांटिटी कमी जरी असली तरी नोट्सची क्वालिटी एकदम मस्तच असणार। असू द्या, आता आपण डायरेक्ट मानसशास्त्राचा पहिला
चॅप्टर पाहू। आणि ह्या चॅप्टर मध्ये मी पॉइंट आउट केलेला आहे, गुलाबी पेन आणि पोपटी पेन पॉइंट आउट केलेला आहे, म्हणजे अंडरलाईन केलेलं आहे। जे विधान महत्वाचे आहे, ज्या ओळी महत्वाच्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगणार आहे। फापट पसारा बिलकुल ठेवणार नाही। जितकं परीक्षेला विचारलं जाणार आहे तेवढंच तुम्हाला मिळून जाईल आणि तेच खूप सफिशियंट आहे। तर चला आता आपण डायरेक्ट पहिला चॅप्टर पाहू। तर आता आपण मानसशास्त्राच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करू। पहिल्या चॅप्टरचं नाव आहे अध्यापनाचे मानसशास्त्र, स्वरूप व चर्चा। हे चॅप्टर समजायला, पाठ करायला, समजून घ्यायला आणि परीक्षेत मार्क मिळवून देण्यासाठी एकदम सोपं आहे। ह्या चॅप्टर मध्ये काय आहे तर फक्त आणि फक्त भांडण आहेत। आता तुम्ही म्हणत असाल याच्यामध्ये भांडण कशाचे? अहो, याच्यामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी वेगवेगळे शोध लावलेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या मानसशास्त्राच्या व्याख्या तयार केलेल्या आहेत, त्या व्याख्या संदर्भात यांच्यामध्ये झालेले भांडण आहेत। अशा स्वरूपात जर आपण हे चॅप्टर लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवायला सोपं पडतं। म्हणजे कसं बघा, आता अरिस्टॉटल आहे, अरिस्टॉटल म्हणतो आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, मग त्याच्यानंतर मॅकडोल आहे, तो म्हणतो मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, पुन्हा वॅटसन आहे, तो म्हणतो वर्तनवादी शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। असं ह्यांच्यामध्येच भांडणं लागलेलं आहे। एकाने व्याख्या काढली तो त्याच्यामध्ये सुधारणा करून दुसरं काहीतरी करतो। अशा स्वरूपातलं पहिलं चॅप्टर आहे, समजायला सोपं, एकदम सोपं। आणि सर्वात महत्वाचं, आता आपण ह्या चॅप्टर मधलं लाईन टू लाईन नाही घेणार, पण ज्या ओळी महत्वाच्या आहेत, ज्या ओळी परीक्षेला विचारले गेलेले आहेत, परीक्षेला विचारले जातील अशाच ओळी घेणार आहोत। पण एकदम डीप मध्ये काही सुटणार नाही, ह्याच्या बाहेरचं काही येणार नाही, याची शाश्वती मी घेतो। तर चला आता आपण सुरुवात करू। आता याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये वाचण्यासारखं आणि परीक्षेत विचारण्यासारखं काय नाही, म्हणून आपण ही प्रस्तावना स्किप करू। पण ह्या प्रस्तावनेमधले 4-5 जे विधान आहेत ते घेऊ। मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन आहे। मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन आहे। पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक मानव प्राणी अध्ययन करीत असतो। अध्ययन करणे ही प्रक्रिया नैसर्गिक व सहज आहे। अध्ययनाची उद्दिष्टे त्याच्यामध्ये आपण हे पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला मिळूनच जाईल। जन्मलेले बालक भोवतालच्या परिस्थितीतून काही ना काहीतरी शिकतच असते, हे साहजिकच आहे। जेव्हापासून आपण जन्मलेलो आहोत तेव्हापासून आपण काही ना काही शिकतो, रोज आपण काही ना काही शिकतो। एक तुम्हाला याच्याबद्दल एक साधं छोटंसं उदाहरण देतो। मी परवा दिवशी मंदिरामध्ये गेलो होतो, नारळ फोडत होतो, लाईट नव्हती, थोडासा प्रकाश होता आणि एक लहान मूल तेथे होतं। मी नारळ घेऊन फोडत होतो, नारळ फुटत नव्हतं। तेव्हा ते लहान मूल म्हणालं, अहो काका, ते नारळ ते फोडू नका, इकडे साईडला फोडा, तिथं कसं फुटेल, इथं फुटेल। बघा, एवढ्या बालकानं मला त्या दिवशी काहीतरी शिकवलं। त्या बालकानं मला जसं शिकवलं तसंच मी त्याच्यापासून शिकलो। तसाच प्रत्येक माणूस हा कुणापासून तरी शिकत असतो आणि परिस्थिती ही मानवाला शिकत असते आणि आपण सभोवतालच्या वातावरणातून शिकत असतो। जन्मलेले बालक भोवतालच्या परिस्थितीतून काही ना काहीतरी शिकतेच, हे त्याचे अध्ययन शाळा या संस्थेने अधिक पद्धतशीर केले आहे। हे विधान परीक्षेला आलेलं होतं, महत्वाचं आहे। जन्मलेले बालक भोवतालच्या परिस्थितीतून काही ना काहीतरी शिकत असतेच, हे त्याचे अध्ययन शाळा या संस्थेने अधिक पद्धतशीर केले। अध्ययन अधिक गतिमान होण्याच्या हेतूने अध्यापन आले, हे आपल्याला उद्दिष्टामध्ये मिळणारच आहे। अध्यापन करणारा अध्यापक आला, तसेच त्याचा अध्ययनार्थी सुद्धा आला। आता आपण डायरेक्ट मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती याच्यामधले महत्त्वपूर्ण विधान पाहू। मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला। मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र। हे विधान लक्षात ठेवा, एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र। आणि हे सुद्धा विधान महत्वाचं आहे, मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय। मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय। मन हे मानवी वर्तनाचे स्फूर्ती, प्रेरणा आणि शक्तिस्थान आहे। अशा या मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र। 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते। खरे तर मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात अरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून झाली। अरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्ववेत्ता होता। त्याने डी अनिमा नावाचा ग्रंथ लिहिला, त्यात आत्म्यासंबंधीचे विचार समाविष्ट केले।
आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटलने केली. आता एवढ्या ओळीमध्ये 3-4 प्रश्न विचारले जातात. आत्म्यासंबंधीचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोण केली, किंवा डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला, अरिस्टॉटल हा कुठला तत्त्ववेत्ता होता, असे वेगवेगळ्या प्रकारचे विधानं परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता इथं वेगवेगळे विधान आहेत आणि त्याच्या संदर्भातल्या व्याख्या आहेत. ग्रीक काळातील आणखीन एक तत्त्ववेत्ता प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. आता इथं काय करू शकतात त्यांनी, आता प्लेटोनं कुठला लिहिला, रिपब्लिक, त्याच्या ठिकाणी काय देतात, अरिस्टॉटलने रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला, असं केलं जाऊ शकतं, असं करतात आपल्या मानसशास्त्रामध्ये. त्यासाठी ओळ ना ओळ महत्वाची आहे, ती लक्षपूर्वक आहे का. ग्रीक काळातील आणखीन एक तत्त्ववेत्ता प्लेटो याने रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने व्यक्ती भिन्नते संबंधीचे विचार मांडले. हे विचार मानसशास्त्राला अतिशय जवळचे होते. मानसशास्त्राला अतिशय जवळचे असलेले विचार कोण मांडले असं परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, तर उत्तर आहे प्लुटो. ग्रीक तत्त्ववेत्याप्रमाणे रोमन काळातही क्विटिलियन नावाचा एक शिक्षक तज्ञ होऊन गेला. वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे त्याने म्हटले. थोडक्यात सांगायचे झाल्यास ग्रीक व रोमन काळापासून तुटकपणे का होईना मानसशास्त्राचा विचार चालू झाला. पण आता ह्याच 4-5 ओळीमधले एक ओळ परीक्षेमध्ये पडली होती. ती ओळ कशी पडली होती, वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे कोण म्हटले. लक्षात घ्या, वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे कोण म्हटले, तर क्विंटिलियनने म्हटले. सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या 2 ग्रीक शब्दांपासून तयार झाला. आता इथं या विधानावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या कुठल्या शब्दापासून तयार झाला, तर उत्तर आहे ग्रीक शब्दापासून. सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे विचार. आत्म्यासंबंधीचे चर्चा करणारे शास्त्र ते सायकोलॉजी. तेव्हा मानसशास्त्र हे सुरुवातीच्या काळात आत्म्यासंबंधीचे म्हणजे सायन्स ऑफ सोल राहिले. आता इथून खरा खेळ सुरू होतो. आता अरिस्टॉटलने आत्म्यासंबंधीचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या तयार केली. पण आता इथं कसं आहे माहिती आहे का, आत्मा म्हणजे काय, आत्मा हा कुठं असतो, आत्म्याचं काही अस्तित्व आहे का, आत्मा ओळखता येतो का, याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क झाले. मग ह्याच्याहून पुन्हा नंतर कोण आला, मॅकडूल आला. त्याने त्याच्यामध्ये एक नवीन शोध लावला, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या मॅकडूलने उचलून धरली. मॅकडूल यानेच मानसशास्त्राच्या व्याख्येत थोडासा फरक केला. त्याने अगोदर तयार केलं, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हे तयार केले, पण त्याच्यामध्ये फेरफार करून आणखीन एक व्याख्या केली. कुठली, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. या शब्दात त्याने मनाची व्याख्या केली. आता हे विधान परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. विधान कसं आलं होतं, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय असं आलं होतं, तर त्याचं उत्तर आहे मॅकडूल. अरिस्टॉटल झाला, मॅकडूल झाला. अरिस्टॉटलनं काय सांगितलं, आत्म्यासंबंधी ते शास्त्र, आणि मॅकडूल काय म्हणतो माहिती आहे का, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. ही सुरुवात आहे. आता आणखीन हे तर पुढं चला, खूप मज्जा येईल. पुढे 19व्या शतकात शरीरशास्त्र व पदार्थ विज्ञान यातील संशोधन व प्रगती मानसशास्त्राच्या विकासास पोषक ठरली. मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीच्या अवलंबास प्रारंभ झाला. इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट याने मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. हे विधान परीक्षेमध्ये येऊन गेले आहे की 1879 मध्ये जर्मनीमध्ये लाइप्झिग विद्यापीठात कोणी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली, तर उत्तर आहे विल्यम वुंट. मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होऊ लागला. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र झाले. लक्षात घ्या, मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र झाले. आता ही व्याख्या सुद्धा अपुरी आणि अपेक्षार्ह वाटू लागली. म्हणून मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे फ्राइडने निदर्शनास आणले. आपला अरिस्टॉटल झाला, मॅकडूल झाला, विल्यम वुंट झाला. आता फ्राइडनं काय म्हणलं, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे त्याने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र बनले.
आता मानसशास्त्राची व्याप्ती यांच्यामुळे आणखीन वाढली. हे येतं संपलं नाही. आता याच्यानंतर कोण येतं माहिती आहे का? वॅटसन येतं. वॅटसन हा वर्तनवादी मानसशास्त्र आहे. आता त्यानं वर्तनासंबंधीची व्याख्या तयार केलेली आहे. ती कशी पाहू? अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्र वॅटसन याने मन आणि बोधावस्था झुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. आता तो झाला, वॅटसन सुद्धा झाला. आता त्याच्यामध्ये आणखीन भर पडली. मन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने त्यात मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र ठरविले. वरील व्याख्या समाधानकारक असल्या तरी त्यात प्राणी वर्तनाचा समावेश नाही. आता ह्या जेवढ्या काही आपण व्याख्या पाहिल्या त्या मानवी वर्तनाच्या संबंधित होत्या, पण त्याच्यामध्ये प्राण्यांचा असा काही उल्लेखच नव्हता. म्हणून आता प्राण्यांचा अंतर्भाव करण्यासाठी याच्यामध्ये कोण कोण आलं? मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी मानसशास्त्राची व्याख्या थोडीशी बदल केली. त्याने त्याच्यात काय बदल केला? मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. ते काय म्हणतात? मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी अधिक व्यापक व्याख्या पुढे रूढ झाली. आता आपण एवढ्या काय व्याख्या पाहिल्या, कोण काय म्हणलं ते पाहिलं. हे लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. आता ॲरिस्टॉटलच्या पहिल्या याच्यामध्ये आहे त्यानं काय म्हणलं? आत्मा. आत्मा. ॲरिस्टॉटल आत्मा असं लक्षात ठेवायचं. पुन्हा म्हणजे मॅकडूलनं मनासंबंधी सांगितलेलं आहे. पुन्हा वर्तन वॅटसन. पहिले जे अक्षर आहे ना त्याच्यावरून आपल्याला समजून जाईल. आता आपण मानसशास्त्राच्या शाखा पाहू. मानसशास्त्राच्या शाखा कुठल्या आहेत तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं, पण मानसशास्त्राच्या शाखेमध्ये काय आहे ते महत्वाचं नाही. कारण प्रत्येक शाखेबद्दल असं एक मोठालं पुस्तक आहे. प्रत्येक शाखेचा प्रत्येक शास्त्रज्ञ वेगवेगळा आहे आणि आपल्याला ते परीक्षेमध्ये विचारलं जात नाही. आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतील? याच्यामधली मानसशास्त्राची शाखा आहे का नाही. आता आपण मानसशास्त्राच्या शाखा कुठल्या आहेत ते शॉर्टमध्ये पाहू. व्यवस्थापन मानसशास्त्र, तौलानिक मानसशास्त्र, प्राणी मानसशास्त्र, अनुवंशाचे मानसशास्त्र, गुन्हेगारीचे मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र, सामान्य मानसशास्त्र, शारीरिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, व्यक्तिगत भिन्नतांचे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र. प्रत्येक शाखा ही वेगवेगळी आहे, त्याचे फाटे वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये काय आहे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जात नाही. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हालाही लक्षात राहील. तर आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं कुठलं ह्याच्यामधले तर आहे शैक्षणिक मानसशास्त्र. ह्याच्यामधले विधान परीक्षेमध्ये विचारले गेले होते. ते कुठले होते? शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असा विचार 19व्या शतकाच्या प्रारंभी मांडला गेला. फ्रोबेल, हर्बर्ट तसेच पेस्टॉलॉजी हे विचारांचे उद्गाते आहेत. लक्षात घ्या, हे विधान परीक्षेमध्ये विचारलं गेलं होतं. फ्रोबेल, हर्बर्ट तसेच पेस्टॉलॉजी हे या विचारांचे उद्गाते आहेत. कुठल्या? शैक्षणिक मानसशास्त्राच्या. शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र आहे. हे विधान परीक्षेमध्ये आलं होतं. परीक्षेमध्ये विचारलं काय होतं? शैक्षणिक मानसशास्त्र उपयोजित शास्त्र नाही असं विधान आलं होतं. तर उत्तर काय आहे? शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र आहे. अध्ययन हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी वास करते. अध्ययन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय अशी स्किनर याने शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या केली. हे सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे 2013च्या. स्किनरने शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कशी केली तर अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय असं स्किनर म्हणतो. आता याशिवाय शिक्षणाच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अशी C.H. जड यांनी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या केली. आपल्याला C.H. जडचा उल्लेख पुढे सुद्धा मिळणार आहे. शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या करताना वृत्ती आणि पॉवर्स म्हणतात. बघा आता आणखीन शैक्षणिक मानसशास्त्राची ही तिसरी व्याख्या आहे. यावर वृत्ती आणि पॉवर काय म्हणतात? जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र. हे लक्षात ठेवायला एकदम सोपं. वृत्ती आणि पॉवर्स यांचं पूर्ण व्याख्या लक्षात ठेवायची नाही. काय करायचं? शैक्षणिक समस्यांचा उलगडा एवढं लक्षात ठेवायचं. हे शैक्षणिक समस्यांचा उलगडा कोण? वृत्ती आणि पॉवर्स एवढं लक्षात ठेवायचं. ही व्याख्या पाठ होऊन जाते.
आता आपण अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा काय संबंध आहे ते आता हे काय तितकंसं महत्वाचं नाही, हे तुम्ही वाचून घेतलं तर तुम्हाला लक्षात राहील. हे परीक्षेला विचारलं जाऊ शकत नाही, कारण याच्यात विचारण्यासारखं काही नाही. आपल्याला डीएडला विचारलं होतं, आपल्या टीईटीला विचारण्यासारखं भरपूर आहे. त्यातल्याच हे एक विधान बघा, शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास. आता सर्वांगीण विकासात शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास समाविष्ट असतो. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय. व्यक्तीच्या वर्तनात सुयोग्य व अपेक्षित बदल घडून आणण्याचे कार्य शिक्षण करत असते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा समतोल विकास साधला जातो, तसेच समायोजन क्षमताही विकसित होते. आता खरी मज्जा हिता आहे. हे शिक्षण प्रक्रियेचे जे वैशिष्ट्य आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. हे शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य कसे फिरवले जातात आणि आपल्या परीक्षेमध्ये कसे फिरून विचारले होते हे सुद्धा मी तुम्हाला एकदम मस्तपैकी सांगतो. फक्त जरा लक्षपूर्वक ऐका. अगोदर आपण शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य काय आहेत ते पाहून घेऊ. एका ओळीमध्ये कसं लक्षात ठेवायचं ते पाहू आणि परीक्षेमध्ये कसं विचारलं गेलं होतं आणि आपल्याला कसं येड्यात काढतात, कसं आपल्याला बोटावर फिरवतात ते पाहू. आता आपण शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य पाहू. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे. शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षण हे औपचारिक, अनौपचारिक व सहजपणे दिले जाते. शिक्षण ही एक स्वयंपूर्ण प्रक्रिया आहे. आता हे आहेत अशी विधानं, पण आता परीक्षेमध्ये आपल्याला कसं फिरवलं होतं त्याने? शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, विधान नंबर 1 बरोबर. शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे, विधान 2 बरोबर. आता शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे ना, तिथं नाही दिलं होतं. आता पुढे चला, शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया आहे असे विधान दिलं होतं. पहिल्या 4 विधानामध्ये आहेच्या ठिकाणी फक्त एका ठिकाणी नाही केलं. कुठं? शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, तर तिथं त्यांनी नाही केलं होतं. आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. तर आता हे एका ओळीमध्ये कसं लक्षात ठेवायचं? प्रत्येक वेळेस असं वाचायचं का शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, शिक्षण ही नैसर्गिक व सहज चालणारी प्रक्रिया, असं नाही. फक्त एका ओळीमध्ये कसं ठेवायचं? शिक्षण ही अखंड, नैसर्गिक, सहज, त्रिकेंद्रात्मक, मानसिक, सामाजिक व स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. एका ओळीमध्ये एवढं लक्षात ठेवायचं. कसं? शिक्षण ही अखंडपणे, नैसर्गिकपणे, सहजपणे, त्रिकेंद्रात्मकपणे, मानसिकपणे, सामाजिकपणे व स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. हे झालं एक विधान. आता नंबर 2 विधान ठेवायचं लक्षात. शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि सहजपणे दिले जाते. हे विधान खूप महत्वाचं आहे, हे परीक्षेमध्ये विचारलं होतं. आपल्याला काय वाटतं? शिक्षण हे औपचारिक दिलं जातं, अनौपचारिक पण दिलं जातं, पण सहजपणे कसं दिलं जातं बाबा? आपल्याला हे विधान लक्षात येत नाही. हे विधान लक्षात ठेवायला पाहिजे. शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि सहजपणे दिलं जातं. हे विधानं खूप महत्वाचे आहेत. आता शिक्षण ही अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणारी, सर्वांगीण विकास साधणारी, स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू शकते. हे क्रम आहेत. कुटुंब, शाळा आणि समाज हे परीक्षेमध्ये विचारलं गेलं होतं, विचारलं जाईल आणि विचारलं जाणारच. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते काय? शिक्षण ही अखंडपणे सर्वांगीण विकास साधणारी, स्वयंस्फूर्त चालणारी सामाजिक प्रक्रिया आहे. आता हेतून काय तेवढीत कसं महत्वाचं नाहीये. आपण जे जे विधान आहेत ते विधान महत्वाचे पाहू. मानसशास्त्र वस्तुनिष्ठपणे तसेच शास्त्रीय पद्धतीने व्यक्तिवर्तनाचा अभ्यास करते. मानसशास्त्र वस्तुनिष्ठपणे तसेच शास्त्रीय पद्धतीने व्यक्तिवर्तनाचा अभ्यास करते. व्यक्तिवर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करते आणि वर्तनाला योग्य वळण लावण्याचे काम शिक्षणशास्त्र करते. विधान लक्षात घ्या. व्यक्तिवर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करते आणि वर्तनाला योग्य वळण लावण्याचं काम शिक्षणशास्त्र करते. असा मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आता याच्यात एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण कसं दिलेलं आहे? सागरातील पाणी आणि लाट यांचा जसा संबंध आहे तसा संबंध शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही असे म्हणतात. दोन्ही शास्त्रांचा अभ्यास प्राण्याशी संबंधित आहे. मानसशास्त्र हे वर्तनाचे तर शिक्षणशास्त्र हे वर्तनाला सुयोग्य वळण लावणारे शास्त्र आहे.
आता इथं कसं आहे, शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज का असते हे आहे, हे आपण D.Ed. ला असताना शिकलेलं आहे, पण हे आपल्या परीक्षेला विचारलं जाणार नाही. कारण ह्याच्यामध्ये सामाजिक काय आहे, सामाजिक आहे सर्व हे आपल्याला माहिती आहे. शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज का असते, कारण विद्यार्थ्याचा कल, विद्यार्थ्याची आवड, त्याची निवड, त्याची अभिरुची, त्याचा कल कुठं आहे हे समजण्यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज असते. आणि त्यातल्या त्यात त्याला काय शिकवायचं, कसं शिकवायचं, किती शिकवायचं, कुठलं पाठ्यपुस्तक वापरायचं, त्याच्यामध्ये शैक्षणिक साधन काय वापरायचं ह्याच्या संबंधी आहे. हे तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या. आता आपण डायरेक्ट वर्तन अभ्यासाच्या पद्धती पाहणार आहोत. ह्या पद्धती खूप महत्त्वाच्या आहेत, परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या गेलेल्या आहेत आणि ह्याच्यामधले आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत जे की परीक्षेला विचारले गेलेले आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, विचारले जाऊ शकतात. बालकाच्या वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय. बालकाच्या वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय. बालवर्तन अभ्यासासाठी ज्या पद्धती सर्वसामान्यपणे वापरल्या जातात त्या पद्धतींचा विचार आपण आता करणार आहोत. त्या पद्धती कुठल्या? ह्या दोन प्रकारच्या पद्धती आहेत, शास्त्रीय आणि अशास्त्रीय. वर्तन अभ्यास पद्धतीचे वर्गीकरण शास्त्रीय आणि अशास्त्रीय पद्धतीमध्ये केले जाते. आता ह्याच्यातल्या शास्त्रीय पद्धती कुठल्या आहेत आणि अशास्त्रीय पद्धती कुठल्या आहेत हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि शास्त्रीय पद्धतीमध्ये कुठल्या कुठल्या पद्धती आहेत, त्यांचे वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांचे फायदे काय आहेत, त्यांचे तोटे काय आहेत, त्यांच्या मर्यादा काय आहेत, बस एवढं, त्याच्या बाहेरचं काय विचारलं जात नाही. तर त्या पद्धती आता आपण एकदम मस्तपणे पाहू, ज्या की लक्षात राहायला पाहिजेत, लक्षात राहतीलच, विसरणार नाहीत, अशा पद्धतीने आपण पाहू. आता अभ्यास पद्धती शास्त्रीय आणि अशास्त्रीय. शास्त्रीयमध्ये कुठल्या आहेत? प्रायोगिक, जीवन वृत्तांत, सर्वेक्षण, वैकासिक, मनोविश्लेषण. आणि अशास्त्रीयमध्ये पर्यक, दंतकथा, आत्मनिरीक्षण. ह्या पद्धती एकदम सोप्या आहेत, लक्षात राहण्यासारख्या. तर आता याच्यामधली आपण पहिली पद्धत पाहू, निरीक्षण पद्धत. निरीक्षणाचे दोन प्रकार आहेत, एक आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण. आत्मनिरीक्षण म्हणजे काय हो, आपण स्वतः केलेले निरीक्षण म्हणजे आपल्या आत्म्याचे निरीक्षण, आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे याचे केलेले निरीक्षण. आणि बाह्य निरीक्षण म्हणजे काय, समोरचा एखादा व्यक्ती आहे तो काय करतो, तो कसा वागतो, त्याची हालचाल काय आहे, त्याचे वर्तन काय आहे, कुठल्या एखाद्या परिस्थितीमध्ये तो कसा वागत आहे, काय करत आहे, कुठल्या एखाद्या घटनेचा त्याच्यावर काय परिणाम होत आहे, त्याचे निरीक्षण करणे म्हणजे बाह्य निरीक्षण झालं. संपूर्ण आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण बस एवढंच आहे. पण आता याचे काही फायदे असतात, काही तोटे असतात, ते आपण पाहू. आता प्रथम आपण आत्मनिरीक्षण पाहू. आत्मनिरीक्षण अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस आत्मनिरीक्षण किंवा अंतनिरीक्षण म्हणतात. एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे आत्मनिरीक्षण किंवा अंतनिरीक्षण. हे झाले पुस्तकी भाषा. मी मगाशी सांगितली होती ती आपली रेग्युलर भाषा, त्याच्यामध्ये समजण्यास सोपं पडतं. आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत. आत्मनिरीक्षणाला काही मर्यादा पडतात. आता आपण आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे आणि तोटे यांचा विचार करू. आता आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे, ह्याच्यामध्ये शब्दांची आदला बदल करता येत नाहीत, ह्याच्यामध्ये आपल्या मनाचे शब्द घालता येत नाहीत, कारण परीक्षेमध्ये आपल्या मनाचे शब्द विचारले जात नाहीत. आत्मनिरीक्षण म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्या मनाचे शब्द घालून आपण आत्मनिरीक्षण म्हणजे काय समजू शकत होतो. पण आत्मनिरीक्षणाचे फायदे हे शब्दावर फिरवले जातात, म्हणून आत्मनिरीक्षणाचे फायदे आणि तोटे जसे आहेत तसे पाठ करायला पाहिजेत. या पद्धतीत प्रयोग करणारा प्रयोजक व ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे तो प्रयोजक या दोन्ही व्यक्ती एकच असतात. मन ही प्रयोगशाळा सतत आपल्या बरोबर असते. इतर कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसते. स्वतःच्या मानसिक क्रियांचे निरीक्षण करावयाचे असते, म्हणून ही पद्धत केव्हाही आणि कुठेही वापरता येते. आता याच्यामध्ये विधान विचारलं होतं, मन ही प्रयोगशाळा सतत आपल्या बरोबर असते. हे विधान कुठल्या वर्तन अभ्यास पद्धतीचे आहे असं विचारलं होतं. तर मन ही प्रयोगशाळा सतत आपल्या बरोबर असते हे आत्मनिरीक्षण पद्धतीशी संबंधित आहे. आत्मनिरीक्षण पद्धती बिनखर्चाची आहे. काही मनोव्यापार असे असतात की त्यांचा अनुभव स्वतः घेऊन तो व्यक्त करावा लागतो. एखाद्याचे पोट दुखत असेल तर त्याचा अनुभव आलेल्या व्यक्तीनेच तो डॉक्टरांजवळ व्यक्त केला पाहिजे. आपल्या मनातील भावना विचार आपण स्पष्टपणे सांगू शकतो. आता दुसऱ्याच्या पोटामध्ये दुखायले, ते किती आणि कसं दुखायले ते आपल्याला कळणार नाही, ते त्यालाच कळणार आहे. तेच आहे ते आत्मनिरीक्षण पद्धती. आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात, समूळ नाहीसे करता येतात. हे विधान महत्वाचं आहे. आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात, समूळ नाहीसेही करता येतात. हे विधान परीक्षेला विचारलं गेलं होतं. कोणत्याही वर्तन परिणामाचे सामान्यीकरण करण्यापूर्वी
ते कितपत बरोबर आहे याचा पडताळा आत्मनिरीक्षण पद्धतीने घेता येतो. मातृप्रेमाचे सामान्यीकरण करण्यापूर्वी मी ते आत्मनिरीक्षण पडताळून पाहू शकेल. भावना आणि विचार यांतील जिवंतपणा या पद्धतीमुळे आपण अनुभवू शकतो. फायदे आणि तोटे आणि वैशिष्ट्य याच्यामध्ये शब्दांची अदलाबदल बिलकुल करायची नाही. जसे विधान दिलेले आहेत तसेच पाठ करायचे. आपल्या मनाचं एकही विधान याच्यामध्ये ऍड करायचं नाही किंवा टाकायचं नाही. आपल्या मनाला कसंही समजून घ्यायचं नाही. पुस्तकात जसं दिलेलं आहे, जसं विधान दिलेलं आहे तसंच पाठ करायचं. बस एवढंच एक लक्षात ठेवा. आत्मनिरीक्षण करणे कठीण असते. तीव्र स्वरूपातील भावनांचे निरीक्षण तीव्रता कमी न होऊ देता करणे खरोखर कठीण असते. आपण खूप संतापलो आहोत. या संतप्त अवस्थेची तीव्रता कमी न होऊ देता निरीक्षण कसे करणार? आनंदमय अवस्थेत निरीक्षण करताना आनंदाची अवस्था जशीच्या तशी कशी टिकणार? समजा आता आपण एखाद्या ठिकाणी आहोत, तिथं अचानक आपल्याला लॉटरी लागली. त्यावेळेस आपल्या मनामध्ये आनंदाची जी भावना होती तीच आनंदाची भावना आपण घरी गेल्यानंतर जशीच्या तशी व्यक्त करू शकतो का? तसेच निरीक्षण आपण करू शकतो का? नाही. हा त्याचा तोटा आहे. अस्पष्ट मानसिक प्रक्रियांचे निरीक्षण करणे कठीण असते. आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ असते. हे विधान महत्वाचं आहे. आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ असते, व्यक्ती सापेक्ष असते. इतरांना एखादा मानसिक प्रक्रियेबद्दल काय वाटते ते आत्मनिरीक्षणाने पाहून अंदाज घेता येतो. हे ठीक आहे, पण ही पद्धत प्रत्येक वेळी बरोबर ठरणार नाही. म्हणून या पद्धतीचा उपयोग करून सामान्यीकरण करणे योग्य ठरणार नाही. आत्मनिरीक्षण व्यक्तिगत असल्यामुळे व्यक्तीच्या आवडीनिवडीचा, वृत्तीचा, पूर्वग्रहाचा परिणाम त्यावर होत असतो. एकाच अनुभवासंबंधीचे दोन व्यक्तींचे आत्मानुभव भिन्न भिन्न प्रकारचे असू शकतात. मी बघा तुम्हाला एक लॉटरीचं उदाहरण दिलं होतं. त्याच ठिकाणी लॉटरी तुम्हाला आणि तुमच्या भावाला किंवा तुमच्या बहिणीला लागलेली आहे. दोघांच्या भावना वेगवेगळ्या असतात आणि त्याच भावना पुन्हा राहू शकत नाहीत आणि दोघांचे निरीक्षण सुद्धा वेगवेगळे असू शकतं आणि त्यांचे आत्मानुभव सुद्धा वेगवेगळे असू शकतात. काही वेळा आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती तिला काय वाटेल हे सांगण्याऐवजी तिला काय वाटायला हवे हे होते हे सांगण्याची दाट शक्यता असते. सत्य अनुभूती लपून इतरांना जे रुचेल ते सांगण्याकडे व्यक्तीचा कल असू शकतो. त्यामुळे या पद्धतीने काढलेले निष्कर्ष विश्वासार्ह असणार नाहीत. हे आपण नेहमी करतो. हे डेली लाईफ मधलं विधान आहे. अबोध मनात दडलेल्या भावनांचा आणि वासनांचा आत्मनिरीक्षण पद्धतीने अभ्यास करता येत नाही. आत्मनिरीक्षण पद्धतीने एकाच वेळी एकाच इंद्रियाकडून दोन भूमिका वठवण्याची अपेक्षा केली जाते. मनाला भावना अनुभवाची असते आणि निरीक्षण ही करायचे असते. एका इंद्रियाला एकाच वेळी दोन भूमिका वठवणे अशक्य असते. लहान मुले, मतिमंद व्यक्ती, वेडी माणसे आणि मानवेतर प्राणी इत्यादींच्या बाबतीत या पद्धतीचा वापर करता येत नाही. प्रयोज्याच्या अस्थिर किंवा चंचल स्वरूपामुळे आत्मनिरीक्षण शास्त्रीय होत नाही. हे विधान खूप महत्वाचं आहे. प्रयोज्याच्या अस्थिर किंवा चंचल स्वरूपामुळे आत्मनिरीक्षण शास्त्रीय होत नाही. इथं विधान कसं दिलं जाऊ शकतं? प्रयोज्याच्या अस्थिर किंवा चंचल स्वरूपामुळे आत्मनिरीक्षण शास्त्रीय होते, तर शास्त्रीय होते नाही, शास्त्रीय होत नाही असं असतं. ज्यावेळी भावनांचे स्वरूप संमिश्र असते तेव्हा आत्मनिरीक्षण दोषपूर्ण होण्याची शक्यता अधिक असते. आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती अप्रामाणिक असेल तर निवेदन खोटे, चुकीचे असू शकते. हे दोष तुम्ही परत एकदा व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षातच राहून जातील. आता वर सांगितलेल्या दोषांचे प्रमाण प्रशिक्षकाच्या मदतीने कमी करता येणे शक्य आहे. तरीही आत्मनिरीक्षण पद्धती ही अशास्त्रीय आहे. लक्षात ठेवा, आत्मनिरीक्षण ही पद्धती अशास्त्रीय आहे. या पद्धतीने काढलेले निष्कर्ष विश्वासार्ह असतीलच असे निश्चितपणे सांगता येत नाही. पूर्वग्रह, आवडीनिवडींच्या निष्कर्षांवर विपरीत परिणाम होतो. परंतु मानसशास्त्रात भावनानुभूतीला अनंत साधारण महत्व आहे. भावनानुभूती अभ्यास वगळता येत नाही. हा अभ्यास आत्मनिरीक्षण पद्धतीनेच करता येतो. म्हणून या पद्धतीत अनेक दोष असले तरी या पद्धतीचा वापर अपरिहार्य आहे. दोषांचे प्रमाण कमी करून मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी ही पद्धत वापरावीच लागते. आता आपण बाह्य निरीक्षण पद्धतीबद्दल पाहू. बाह्य निरीक्षण म्हणजेच वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती आहे. आता इथं काय 7-8 ओळी दिलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. हे बाह्य निरीक्षणासंबंधी माहिती दिली आहे. ती आपल्या परीक्षेला विचारली जात नाही. परीक्षेला फक्त वैशिष्ट्य,
फायदे तोटे विचारले जातात आणि ज्या ज्या महत्त्वाच्या ओळी आहेत ते तर मी हायलाईट करून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला सांगतच आहेत. आता आपण डायरेक्ट ज्या काय हायलाईट केलेल्या आहेत, ज्या काय महत्त्वाच्या ओळी आहेत त्या पाहू. नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण. परत एकदा लक्षात घ्या, नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण होय. या निरीक्षणाला वस्तुनिष्ठ निरीक्षण असेही म्हणतात. हे विधान लक्षात ठेवा. बाह्य निरीक्षण हे वस्तुनिष्ठ निरीक्षण आहे, त्याला वस्तुनिष्ठ निरीक्षण असेही म्हणतात. आता आपण डायरेक्ट वस्तुनिष्ठ निरीक्षण करताना कुठल्या गोष्टींविषयी खबरदारी घ्यायची असते ते पाहू. वस्तुनिष्ठ निरीक्षण हे योग्य प्रकारे करावे लागते. योग्य निरीक्षणानंतर त्याची त्याच वेळी नोंद करावी लागते. निरीक्षण करताना निरीक्षकाची तटस्थतेची भूमिका असावी लागते. निरीक्षण अचूक होण्यासाठी ते काळजीपूर्वक करावे लागते. निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीची ज्ञानेंद्रिय संस्कारक्षम असावी लागतात. केवळ ज्ञानेंद्रिय संस्कारक्षम असून भागत नाही. निरीक्षण कशाचे करायचे आणि कसे करायचे याचे प्रशिक्षण निरीक्षकास दिले असले पाहिजे. निरीक्षण करून नोंद घेताना निष्काळजीपणा होता कामा नये. जे काय आपण वस्तुनिष्ठ निरीक्षण करणार आहोत ते निरीक्षण करताना नोंद घेताना निष्काळजीपणा होता कामा नये. निरीक्षणावर पूर्वग्रह, आवड निवड इत्यादींचा परिणाम होऊ नये. ही निरीक्षण करताना घ्यावीची काळजी म्हणजे खबरदारी आहे. आता हे खूप महत्वाचं आहे. बाह्य निरीक्षण पद्धतीतील अडचणी ह्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत. निरीक्षणाच्या बाबतीत पुढील चुका होण्याची शक्यता असते. विधान परीक्षेला विचारलेली गेलेली आहेत. एखाद्या घटनेचे निरीक्षण करणे म्हणजे अनिरीक्षण होय. सरळ सरळ आहे. एखाद्या घटनेचे निरीक्षण न करणे म्हणजेच अनिरीक्षण. एखाद्या घटनेचे अपनिरीक्षण म्हणजे चुकीचे निरीक्षण. सत्यासत्य, योग्य अयोग्य मध्ये विचारलं जाते विधान. एखाद्या घटनेचे अपनिरीक्षण म्हणजे चुकीचे निरीक्षण करणे. निरीक्षणात व्यक्तिनिष्ठता येणे. निरीक्षण करताना ज्याचे निरीक्षण करायचे आहे त्याचे अनुभव व आपले अनुभव यातील फरक लक्षात घेणे. आता वस्तुनिष्ठ निरीक्षणाचे काही फायदे आहेत ते पाहू. या पद्धतीने नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. लहान मुले, मतिमंद मुले, मनोविकृत असणारी माणसे यांच्या अभ्यासासाठी वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती योग्य आहे. या पद्धतीत निरीक्षण करण्यासाठी विविध साधनांचा वापर करता येतो. त्यामुळे वारंवार निरीक्षण करता येते, तुलना करता येते. या पद्धतीने मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो. या पद्धतीत आधुनिक साधनांचा उपयोग करून अचूकता आणता येते. आता निरीक्षण पद्धतीच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा परीक्षेला आतापर्यंत जास्ती काय विचारलेल्या नाही ती आणि तेवढ्या काही इम्पॉर्टंट नाही ती. हे साधे आहे, ती सरळ आहे, ती एका वाचनामध्ये कळून जाईल. तुम्ही हे व्हिडिओ स्टॉप करून हे वाचून घ्या. पण ह्याच्यातल्या काय ओळी महत्वाच्या आहेत त्या मी परत वाचून दाखवतो. मानसशास्त्रातील महत्वाची तत्वे व सिद्धांत शोधून काढण्याच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती उपयुक्त आहे. केवळ बाह्य निरीक्षण पद्धतीचा अवलंब करण्याऐवजी आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण या दोन्ही पद्धतींचा उपयोग करून प्राणी वर्तनाचा अभ्यास करणे अधिक संयुक्तिक ठरते. आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण या पद्धती परस्पर पूरक आहेत. हे विधान महत्वाचं आहे. आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण या पद्धती परस्पर पूरक आहेत. नाहीत असं विचारतात तर आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण या पद्धती परस्पर पूरक आहेत. या पद्धतीत प्रयोगाचा वापर केला जात नसल्यामुळे या पद्धतीला अप्रायोगिक पद्धती असेही म्हणतात. प्रायोगिक पद्धती कुठली आणि अप्रायोगिक पद्धती कुठली असं विचारलं जाऊ शकतं. आता आपण प्रायोगिक पद्धती पाहू. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. हे विधान महत्वाचं आहे. हे विधान महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये विचारलं गेलं होतं. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धत नाही असं विचारलं होतं. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण. कोणत्याही प्रयोगाचे दोन प्रमुख हेतू असतात. प्रयोगाने काही नवीन शोधून काढायचे असते हा हेतू, किंवा जे अगोदर सिद्ध झाले आहे ते पडताळून पाहायचे असते हा दुसरा हेतू. आता जर्मनीतील लायप्झिग येथे 1879 मध्ये पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी स्थापिली. प्रायोगिक पद्धतीत सामान्यपणे दोन गट केले जातात. एक गट नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो, याला नियंत्रित गट म्हणतात. जो गट प्रायोगिक पद्धतीत सामान्यपणे दोन गट असतात पण जो गट नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो त्याला नियंत्रित गट असे म्हणतात. आणि दुसऱ्या गटावर प्रयोग केला जातो त्याला प्रायोगिक गट असे म्हणतात. ज्या गटावर प्रयोग केला जातो त्याला प्रायोगिक गट आणि एक गट नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो त्याला नियंत्रित गट असे म्हणतात.
या दोन्ही गटांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास प्रायोगिक पद्धतीत केला जातो. नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट हे सर्वच दृष्टीने सारखे असतात. ते दोन्ही गट सारख्या पातळीवर आहेत याची खात्री करून घ्यावी लागते. प्रायोगिक पद्धतीत वर्तनावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांपैकी एका घटकाशिवाय इतर सर्व घटक स्थिर ठेवले जातात. फक्त एकच बदलला जातो, तो ठेवून त्यांच्यावर वर्तनावर होणारा परिणाम पाहिला जातो. आता जे काही दोन गट आहेत, एक प्रायोगिक आणि जो नियंत्रित गट, आता यांनी कसा प्रयोग केलेला आहे, त्यांच्यावर कुठली परिस्थिती असते ते फक्त ह्याच्यामध्ये दिलेला आहे. तो प्रयोग तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचा. प्रयोग परीक्षेमध्ये विचारलेला जात नाही. या प्रायोगिक पद्धतीचे गुणवैशिष्ट्य विचारले जातात, तर ते आपण प्रायोगिक पद्धतीचे गुणवैशिष्ट्य पाहू. प्रायोगिक पद्धती वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती आहे. विधान विचारलं गेलं होतं, प्रायोगिक पद्धती वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती आहे. विधान कसं विचारलं गेलं होतं, वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती नाही, प्रायोगिक पद्धती ही वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती नाही असं विचारलं होतं. तर विधान खरं काय आहे, प्रायोगिक पद्धती वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती आहे. या पद्धतीत पूर्वग्रहाला थारा नसतो. प्रायोगिक पद्धतीमध्ये पूर्वग्रहाला थारा नसतो. या पद्धतीने काढलेले निष्कर्ष वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह असतात. लक्षात ठेवा, हे विधान परीक्षेत आलं होतं. प्रायोगिक पद्धतीने काढलेले निष्कर्ष वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह असतात. तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी ही पद्धत परिणामकारक आहे. या पद्धतीने वर्तनाचा किंवा वर्तन बदलाचा सखोल अभ्यास करता येतो. प्रायोगिक पद्धतीने काढलेले निष्कर्ष पडताळून पाहता येतात. सामान्यीकरण ग्राह्य आहे की नाही हे ठरवणे शक्य होते. आता इथं प्रायोगिक पद्धतीच्या काही मर्यादा आहेत. ह्या मर्यादा जास्ती करून परीक्षेमध्ये विचारल्या गेल्या नव्हत्या. फक्त आतापर्यंत एकच विधान याच्यामधलं परीक्षेला विचारलं गेलं होतं, ते कुठलं आहे, प्रयोग करणारी व्यक्ती म्हणजे प्रायोगिक व्यक्ती तज्ज्ञ असणं आवश्यक असते. फक्त एवढं एक विधान आतापर्यंत प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादामधलं विचारलं गेलेलं होतं. तर याच्या जी काय मर्यादा आहे त्या मर्यादा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहून घ्या. एकदा वाचनामध्ये सहज लक्षात राहून जाईल. आणि इथं काय माझं अक्षर ओळख येत नाही असाही काही प्रॉब्लेम नाही. हे पुस्तकातलंच मी तुम्हाला वाचून दाखवते आणि जेवढं माझ्या पद्धतीने समजून सांगता येतील तेवढं समजून सांगतोय. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ह्या मर्यादा एकदा वाचून घ्या. वन लाईनर आहेत, एका ओळीचे आहेत, लगेच लक्षात राहून जातात. आता आपण डायरेक्ट सर्वेक्षण पद्धती पाहू. बालवर्तनाच्या निरीक्षण करणाऱ्या विविध पद्धतींपैकी आणखीन एक पद्धत म्हणजे सर्वेक्षण पद्धत. सर्वेक्षणाचा अर्थ पाहणी करणे असा आहे. एखाद्या वयोगटातील मुलांचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. एका विशिष्ट वयोगटातील अध्ययनार्थी कोणती पुस्तके वाचतात किंवा कोणत्या गोष्टी ऐकतात या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सर्वेक्षण पद्धती उपयोगी ठरते. आता ही सर्वेक्षण पद्धती म्हणजे काय आहे, आपल्याला एखाद्या ठिकाणचं सर्वेक्षण दिलं जातं किंवा एखादा एरिया दिला जातो, त्या एरियामधलं आपल्याला सर्वेक्षण करायचं. सर्वेक्षण कुठलंही असू शकतो. जनगणना तेही एक प्रकारचं सर्वेक्षण आहे. आता कोविडचा काळ चालू आहे. कोविडच्या काळामध्ये कुठल्या घरामध्ये कोविडचा पेशंट आहे, कुणाला ताप आलेला आहे, कुणाला सर्दी झालेली आहे याचं सर्वेक्षण चालू होतं. ते सुद्धा सर्वेक्षणच आहे. आता सर्वेक्षण करायचं म्हणलं की त्याच्यासाठी दोन पद्धती आहेत, दोन साधनांचा उपयोग नेहमीच करावा लागतो. सर्वेक्षणासाठी काय लागते, पहिल्यांदा मुलाखत आणि प्रश्नावली. हे दोन साधनं खूप महत्वाचे आहेत. त्याच्याशिवाय सर्वेक्षण करताच येत नाही. सर्वेक्षण पद्धतीसाठी मुलाखत आणि प्रश्नावली या दोन साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. सुरुवातीस आपण मुलाखत या साधनाचा विचार करू. मुलाखत घेण्याचा सराव करावा लागतो. मुलाखत घेण्याची कलाही हस्तगत करावी लागते. सर्वेक्षण पद्धतीत बालकांच्या मुलाखती घ्याव्या लागतात. आता सर्वेक्षण हे कुणाचंही करावं लागतं, बालकांचे करावं लागतं, वयोवृद्धांचं करावं लागतं, कुणाचंही करावं लागतं. आता इथे सर्व डिटेल दिलेली आहे. हे आपल्याला तितकंसं महत्त्वाचं नाहीये, पण ह्याच्यातलं सर्वेक्षण पद्धतीमधलं महत्त्वाचं काय आहे, त्याची वैशिष्ट्य, त्याचे फायदे आणि तोटे तेच आपण पाहू. हे तुम्ही बाकीचं जे काय एक्स्ट्रा मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करूनही वाचू शकता. सर्वेक्षण पद्धतीची वैशिष्ट्य. सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे विशिष्ट क्षेत्रातील सद्यस्थितींचे यथार्थ चित्र गुणात्मक किंवा संख्यात्मक उपलब्ध होऊ शकते. हेच विधान महत्त्वाचं आहे. सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे विशिष्ट क्षेत्रातील सद्यस्थितीचे यथार्थ चित्र गुणात्मक किंवा संख्यात्मक उपलब्ध होऊ शकते. हे विधान सर्वेक्षण पद्धती बाबतीत आहे. पण तिथं काय विचारलं जाऊ शकतं, आत्मनिरीक्षणामध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा प्रायोगिक पद्धतीमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा बाह्य निरीक्षण पद्धतीमध्ये विचारलं जाऊ शकतं. पण हे विधान स्थितीचे यथार्थ चित्र गुणात्मक किंवा संख्यात्मक हे विधान सर्वेक्षण पद्धतीच्या बाबतीत आहे.
सर्वेक्षण पद्धतीमध्ये थोड्या वेळात किंवा कमी श्रमात माहिती उपलब्ध करून घेता येते. अध्ययनार्थ्यांच्या गरजा, समस्या, आकांक्षा यांचे वास्तव ज्ञान या पद्धतीने मिळवता येते. सर्वेक्षणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या तपशिलाचा क्रम लावता येतो, विश्लेषण करता येते व पुढील योजना निश्चित करता येतात. सर्वेक्षणात समस्या निश्चित असते, समस्येचा हेतूही स्पष्ट असतो. विधान नीट लक्षात आहे का? सर्वेक्षणात समस्या निश्चित असते, समस्येचा हेतू सुस्पष्ट असतो. सर्वेक्षणाने माहितीचे संकलन केले जाते, विश्लेषण व अर्थान्वेषणही होते. त्यामुळे या माहितीच्या आधारे काढलेले निष्कर्ष विश्वासार्ह, वस्तुनिष्ठ असतात. सर्वेक्षण पद्धतीच्या माध्यमातून काढलेले निष्कर्ष विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ असतात. हेच विधान प्रायोगिक पद्धतीच्या बाबतीतही लागू पडतं. समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वेक्षण ही अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे. प्रश्नावली व मुलाखत किंवा अन्य साधनांच्या आधारे समस्याचे विमोचन करता येते. आता हे विधान पहा. सद्य परिस्थितीतील यथार्थ चित्रण सर्वेक्षण पद्धतीने केले जात असल्यामुळे ही पद्धत लोकमान्य ठरलेली आहे. हे विधान परीक्षेला विचारलं होतं की सद्यस्थितीचे किंवा सद्य परिस्थिती यथार्थ चित्रण कोणत्या पद्धतीने केले जाते असं विचारलं होतं, तर सर्वेक्षण पद्धतीने. आता आपण डायरेक्ट सर्वेक्षण पद्धतीच्या मर्यादा पाहू. सर्वेक्षण करताना वापरल्या जाणाऱ्या प्रश्नावलीत नेमके प्रश्न विचारावे लागतात. ते नेमके प्रश्न तयार केले तर अचूक माहिती मिळण्यास मदत होते. आपण कसेही प्रश्न विचारले, कसेही प्रश्न तयार केले तर आपले सर्वेक्षण योग्य पद्धतीने होणार नाही. त्यासाठी जे आपण सर्वेक्षण करताना जी प्रश्नावली तयार करत असतो त्या प्रश्नावलीमध्ये योग्य तेच प्रश्न आणि लिमिटेड प्रश्न असायला हवेत, जेणेकरून आपलं सर्वेक्षण योग्य पद्धतीने होईल. सर्वेक्षण करताना वापरल्या जाणाऱ्या प्रश्नावलीत नेमके प्रश्न विचारावे लागतात. ते नेमके प्रश्न तयार केले तरच अचूक माहिती मिळण्यास मदत होते. पण त्याचबरोबर खरी माहिती दडवून ठेवणे, आदर्श उत्तरही दिली जातात. त्यामुळे या पद्धतीत विश्वसनीय माहिती मिळतेच असे ठामपणे सांगता येत नाही. लहान मुले, श्रवण व वाचन दोष असणाऱ्या व्यक्ती, मानसिक स्थिती अयोग्य असणाऱ्या व्यक्ती यांच्याकडून सर्वेक्षण पद्धतीत माहिती मिळवता येत नाही. हे विधान परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की लहान मुले, श्रवण व वाचन असणाऱ्या व्यक्ती, मानसिक स्थिती अयोग्य असणाऱ्या व्यक्ती यांच्याकडून सर्वेक्षण पद्धतीत माहिती मिळवता येते असे विधान दिलं जातं. तर तसं नाही, माहिती मिळवता येत नाही. या पद्धतीत उत्स्फूर्त भावना, विचार व प्रक्रियांचा यांचा सखोल माहिती मिळवता येते. सर्वेक्षण पद्धतीत मानसिक प्रक्रिया व वर्तन यांचा अल्पसा भाग विचारात घेतला जातो. तथापि सर्वेक्षण पद्धतीचा स्वीकार फार मोठ्या प्रमाणात केला जातो. विधान विचारलं जाऊ शकतं की सर्वेक्षण पद्धतीचा स्वीकार फार मोठ्या प्रमाणात केला जात नाही असं विचारलं जाऊ शकतं. तर तसं नाही की सर्वेक्षण पद्धतीचा विचार फार मोठ्या प्रमाणात केला जातो. आता सर्वात शेवटची पद्धत जी आहे जीवन वृत्तांत पद्धती. ही जीवन वृत्तांत पद्धती ही एखाद्या व्यक्ती संबंधी आहे की त्याच्या जीवनामध्ये काय घडलं, तो व्यक्ती अचानक मोठा कसा झाला, त्याने एकदम यशाचं शिखर कसं गाठलं, त्याच्या आयुष्यामध्ये असं काय घडलं, त्याचे शेजारी पाजारी, पुन्हा नातलग, मित्र मैत्रिणी असे कोण कोण होते, त्याचा जीवनावर त्यांच्या व्यक्तीचा काय परिणाम झाला की त्याच्यामुळे तो इतका यशस्वी झाला. तेच आहे ते जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये. काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत म्हणजे जीवन वृत्तांत पद्धती. आता जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये आता मी जेवढं काय सांगितलेलं आहे ते तेवढं ह्याच्यामध्ये आहे. तुम्हाला वाचायचं तर ते स्टॉप करून वाचून घेऊ शकता. आता आपण डायरेक्ट थोडंसं पुढे जाऊ. पूर्वीच्या आठवणी, अनुभव, निरीक्षण, मुलाखती, प्रश्नावली, मानसशास्त्रीय कसोट्या यांचाही आधार घेतला जातो. कशामध्ये? जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये पूर्वीच्या आठवणी, अनुभव, निरीक्षण, मुलाखती, प्रश्नावली, मानसशास्त्रीय कसोट्या यांचा आधार घेतला जातो. माहिती गोळा करण्यासंबंधी वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ तंत्राचा उपयोग केला जातो. कुठल्या पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ तंत्राचा उपयोग केला जातो? तर जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये. जीवन वृत्तांत पद्धतीची वैशिष्ट्ये जशी आहेत तसेच लक्षात ठेवायचे, त्याच्यामध्ये शब्द बदल करता कामा नये. अध्ययनार्थ्याच्या मनावर व्यक्तीच्या व भोवतालच्या परिस्थितीचा सतत परिणाम होत असतो. भूतकाळातील अथवा वर्तमान काळातील अशा कोणत्या गोष्टींच्या अध्ययनार्थावर परिणाम झाला आहे ते या पद्धतीने शोधून काढता येते. व्यक्तीची किंवा व्यक्ती समूहाची माहिती संकलित करण्यासाठी संबंधित व्यक्ती व संस्थांचा भरकम आधार घेतल्यामुळे वस्तुनिष्ठता येते.
संकलित केलेल्या माहितीचे निष्कर्ष काढून अध्ययनार्थीला त्याची समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करता येते। आता याच्या काय मर्यादा आहेत, मर्यादेवर प्रश्न विचारले गेलेले आहेत। जीवन वृत्तांत पद्धतीच्या वैशिष्ट्यावर प्रश्न नव्हते, पण जीवन वृत्तांत पद्धतीच्या मर्यादावर प्रश्न आहेत। एका व्यक्तीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे किंवा करता येणे हे जसे खरे तशीच ती मर्यादाही ठरते। एका व्यक्तीला ती माहिती निष्कर्ष उपचार लागू होत असल्यामुळे या माहितीचे तसेच निष्कर्ष उपचारांचे सामान्यीकरण करता येत नाही। व्यक्ती संबंधी माहिती गोळा केली तरी ती एकांगी असू शकते। जीवन वृत्तांत पद्धती अधिक वेळ लागणारी व खर्चिक आहे। विद्यार्थ्यांचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकाजवळ सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या पद्धतीला पुस्तकी स्वरूप प्राप्त होण्याची दाट शक्यता असते। या पद्धतीत वापर मोठ्या प्रमाणात करणे व्यावहारिक पातळीवर अवघड असते। अध्ययनार्थ्याविषयी सांगितलेली विशेषतः इतरांनी सांगितलेली माहिती पूर्वग्रह दूषित केवळ IQ स्वरूपाची असू शकते। विधान लक्षात घ्या, अध्ययनार्थ्याविषयी सांगितलेली विशेषतः इतरांनी सांगितलेली माहिती पूर्वग्रह दूषित किंवा IQ स्वरूपाची असू शकते। अध्ययनार्थ्याच्या जीवनातील काही प्रसंगाचे व घटनांच्या नोंदी घेतली गेली नसेल किंवा या प्रसंगांची अपेक्षा झाली असेल, अगर त्याकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्याच्या निष्कर्षावर विपरीत परिणाम होतो। यातून काढलेले निष्कर्ष अपुऱ्या माहितीमुळे अचूक असतात असे नाही। हे विधान विचारलं जाऊ शकतं की कुठल्या पद्धतीमुळे काढलेले निष्कर्ष अपुऱ्या माहितीमुळे अचूक असतातच असे नाही, तर जीवन वृत्तांत पद्धतीमुळे। आता इथं समारोप आहे। समारोप मधलं परीक्षेमध्ये काय विचारलं जात नाही। व्हिडिओ स्टॉप करा, तुम्ही वाटलं तर एकदा हा समारोप वाचून घ्या, म्हणजे आतापर्यंत आपण या पहिल्या चॅप्टर मध्ये काय पाहिलं होतं त्याचा सार आहे हा। तुम्हाला हा मानसशास्त्राचा पहिला चॅप्टर समजला का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला रुचली का नाही ते सुद्धा सांगा। जर रुचली नसेल, जर आवडली नसेल, तर आपण जे आपले जे नोट्स चालू होते, इतिहास भूगोल विज्ञान जे चालू होते ते आपण कंटिन्यू करू। हे जर मानसशास्त्राचं आवडलं नसेल तर आपण इथे स्टॉप करू, तसं काही नाहीये। आपण आपले इतिहास भूगोलचं चालू करू, पण ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, कारण तुम्हाला समजायला हवं। समजत नसेल तर ते सांगून काही उपयोग नाही, आपण दुसऱ्या नोट्स कंप्लीट करू। जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्त्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल, तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाहीत, ही विनामूल्य सेवा आहे। सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील।